आमच्या बोलण्याचा 5-25% फरक झालाय. काय मत आहे तुमचं? असं जर 2-4 वर्ष मी टिकलो पाहिजे, फरक होणार. मग आला नाही फरक. हां, त्या पुरीच्या बापानं ऐकलं इंदुरीकडचं कीर्तन, इंदुरीकडनं पुरीचे बापच का सवडली कीर्तनात. त्या डोक्यात फिट बसलं ते. तू घरी गेला पुरीला मला इकडे कीर्तन ऐकून आलोय, डोकं गरम आहे. तू त्या पोऱ्याबरोबर जर दिसली ना बरं मेलीच. तू मेलीच, पुढचं सांगत नाही आता, मेलीच. ती पोरगी गेली त्या पोराला म्हणली मा नाच सोडून दे, मा बाप पिसाळलाय. आता त्याच्या डोक्यात टक बसलाय. मला तर रिपीट करीन पण तुला तर भोगशीलच पाय, विचार करून. तू त्याच्या डोक्यात फरक आला. तो पोऱ्या म्हणला तू माझी नाही ना, माझी नाही ना, तू कुणाचीच नाही. ती म्हणली कोणची होईन पण तुझी नाही होणार, असा अंदाज आलाय मला. तो म्हणला नाही तुम्हारे बिना मैं जी नाही सकता. ती म्हणली कवाय मर पण ते जमणार नाही. आता तो पोरगा ही गोष्ट कोणाला सांगणार? त्याच्या आईला. तो आईकडे गेला ना, आईला म्हणला मम्मी सांगून टाकतो, आमचं नवीपासून प्रेम होतं, ठरेल होतं सगळं, पण आता तिचा बाप बिघाडलाय. मला तर फटकील असतो, पण तू एक कर, पप्पांना सांग आणि पप्पांना सांग आणि तिच्या बापाची गाठ घे आणि पप्पांना सांग आणि बापाची गाठ घे, तुला सुनही होईल आणि इज्जतही राहील. हे म्हणणं कोणचं आहे? पोराचं. कोणला? आईला. आणि तिला पटतं पोराचं, पोराचं पटतं तिला, पोराचं पटतं, पुरीचं पटतं. पुढचं बोला ना पटकन. फक्त नवऱ्याचं पटत नाही तिला, बाकी पोराचं पटतं. ती म्हणली खरंय खरंय बरं का, इज्जत झाकू नाही राहील. आणि पुरीचंही पटतं तिला. पोरगी म्हणली मम्मी पप्पा जरा पोरगं शोधायला लागलेत मला, मागून अपमान होण्यापेक्षा त्यांना म्हणा शोधू नका, फक्त पैशाची तयारी ठेवा, फायनल आहे. तिला पटतं ते. ती म्हणते ते खरंय काय, प्रेम ते प्रेमच. आणि तर पोऱ्या ती बाई गेली नवऱ्याला सांगायला आपलं पोरगा असं असं नादी लागलंय पा. त्यानं इंदुरीकडचं कीर्तन ऐकलं होतं पोऱ्याच्या बापानं. तो बोलला नाही काय, असा पाहत राहिला तिच्याकडं 5 मिनटं. तिने सांगितलं पा करून टाका ती पोरगी, आपल्याला इज्जतही राहील घराची. त्यानं काय नाही अशी बाई मागं केली आणि 5-6 बायकोच्या ठेवून दिल्या निभार. तिला चक्कर झाली. ती म्हणली 40 वर्षात यानं हाणं नव्हतं, याला झालं काय? हा एका कीर्तनात एवढा बिघाडला कसा? त्या पोरानं ओळखला, आपली आई रिपीट केली म्हणले हो आपला कार्यक्रम होणार. ती पोरगं गेलं निघून आणि मित्रांना म्हणला टेन्शन. मित्र म्हणले रिलॅक्स रिलॅक्स, टेन्शन नाही घ्यायचं. 90 डिप्लोमॅट हॅन. आणि दारू प्यायल्यावर काय होतं माहिती का महाराज? पोपटानं दुस्ती केली वाघ अशी. पोपटानं वाघ अशी दुस्ती केली आणि वाघानं डुकर अशी दुस्ती केली. ते पोपट आजारी पडलं आणि मेलं. त्या टेन्शनमुळं वाघही मेलं आणि डुकरही मेलं. तिघही एका जागेवर गाडले आणि त्या जागेवर झाड उगलं. ते झाड होतं मोहाचं. दारू पाडी त्या मोहाची, म्हणून दारुड्या माणूस पोपटावानी बोलतो. वाघावानी डरकाळ्या फुलितो आणि डुकरावानी लोळतो त्या झाडाचा दोष. ते बरं फुल 90 हल्ली आलं, पण ते हुशार होतं पोर. ते म्हणलं बाप आपला बिघडेली, पण तो म्हणलं बापाची जिरवणार. प्रेमापुढं बापाचा काय विषय. त्यानं औषध घेतलं पण ते पेलं नाही, हुशार होतं. ते वठाला लावलं, पेलं नाही. पोराच्या आईनं पाहिलं, पोरानं औषध घेतलं. तिने ते बांगड्या कोणीकडून पदर कोणीकडून तोंड झोडी तर झाली. नवऱ्याला म्हणली झालं ना समाधान, गेलं ना पोर, घेतलं ना त्यानं औषध. तू काय बोलला नाही, पण तिच्या पहिली झापड निवार होती त्यामुळे ती लांबच उभी राहिली, जवळ नाही. पहिले तिच्या फटके निवार बसेल होते, ती फक्त त्याच्याकडं पाहत राहिली. पटलं ना तुम्हाला? झालं ना माना जागं, झालं ना माना जागं. तो म्हणला मेलं नाही ना, मेलं नाही ना अजून, होईल परत. थोडं लांबल पण होईल. पण तू जर भुकली ना, तू मेलीस. ती म्हणजे आता काय करा, त्याला काहीच फरक पडा नाही या माणसाला एका कीर्तनात.
आणि ते पोरानं ओळखलं आपल्या बापाला, औषधही लागू पडाना म्हणजे कार्यक्रमच बिघडला. आणि अजून 2 कीर्तन ऐकले होतं, बाप काही करीन. ते पोर घाबरलं, त्याला औषध चोळलेलं होतं, ते आलं बापा पुढं, घाम आला त्याला, मरण आहे महाराज, काही झालं तरी माणूस मरणाला. ते आलं आणि बापा पुढं राहिलं. बापानं अशी बाई मागं केली आणि 4-5 त्याच्यात ठेवून दिले निबाब. तो म्हणलं बापा पाया पडतो. मी पेलोच नाही हो, तर फक्त चोळलंय, तुम्ही मारू ना. गपची बास बोलूनच देईन बाप, त्याला मुतलंच ते 2 झापडी. आणि त्यांनी आलं डॉक्टरनं क्वार्टर आणली होती, घाटलं डॉक्टरनं त्याला आतल्या खोलीत आणि बेल्ट काढला कमराचा. 3 बेल्ट दिले, गपक्यात भरलं मागून ते. तो डॉक्टरला म्हणला फक्त डॉक्टर एखादा शब्द मला, गपची बास. तो म्हणला त्या पुरीला तिकडं आग लागू द्या, ते घरही जळू द्या, मोर द्या, मी पेलोच नाही हो, मला बोल. गपची बास, पेशंट धुतल्याशिवाय रिपोर्ट येत नाही. गपची तो म्हणला मला गपची बास. तो बोलूनच द्याय ना डॉक्टर. मरणाचं रिपीट केलं त्याला. तो म्हणला फक्त 1 मिनिट हाणायचं बंद करा, मग ऐकू. गपची बास, आता शिकतो तुला वरून धुतलंय, आता तुला आतून धुवायचं. तो म्हणला मी गपची बाप, झोप पालथा झोप. तो म्हणला मी झोप पालथा. 2-3 नर्स आणि 2-4 कंपाऊंडर त्याला दाब आहे, पालथा झोप. कंपाऊंडरला सांगितलं आंड्रे नळी मागून घाल, घातली नळी मागून. असं बॉम्बलायचं ते खाटा सगळं. गपची बास, आतला रिपोर्ट आल्याशिवाय फायनल नाही. जेव्हा इकडून नळी काढली तेव्हा ते शांत झालं. 2-3 दिवसांनी पोरीचा फोन आला, त्यानं मोबाईलच फेकून दिला. मला नको, आता इकडून नळी घालती आणि इकडून काढती. हे 500 तुमच्यापैकी कोणी औषध घ्यायला असेल तर त्याला विचारा फक्त कसं काय. त्याला फक्त म्हणायचं परत घेतो का औषध. शेण खावा शेण, पण औषध नको. कीर्तनवारी काय काळ फार बदलला आता. हे डावे श्राद्ध फक्त आता लोक डावे सुद्धा बंद होणार आहेत. आता डाव्याचा आता पॅकेज निघणार बामणाला, डायरेक्ट पॅकेज. कावळाही तूच आण, भातही तूच शिजवून, चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं, ज्याचं प्रवचन ठुलं त्याचं कर. अहो महाराज आता जाऊ द्या. 10व्याला थोडी प्रवचनं सुरू झाल्यामुळं निदान माणसं बसायला तरी 10 मधले 4 माणसं का होईना पण प्रवचन ऐकतात. आता लोकांनी काय फक्त काय केलंय वर. आता सध्या बोबाटे काय केलं लोकांनी, बोबाटा दुष्काळ पडला बा. दुष्काळच नाही, हे भांडवल आहे. कायचा दुष्काळ आहे महाराज, काचा दुष्काळ काच आहे. 5 वर्ष झाले लोक घरचं पाणी पिणं. 10व्याला जार, मौतीला जार, बारशाला जार, 5ला बार जार. कुठं पाण्याचा दुष्काळ आहे. दुष्काळ फक्त 2 नाही महाराज, 1 शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय. 4था कोणाला दुष्काळ आहे. 3ऱ्याला या फक्त लबाड्या चालल्यात. कायचा दुष्काळ आहे महाराज. 20 किलोमीटरवरून लोक लॉन्स घ्यायला शिर्डीला येतात. 20 किलोमीटर खेड्यातला शेतकरी लॉन्सला लग्न शिर्डीला आणतोय. साखरपुडा सुद्धा वाट्यावर करीन तो. इतकी उताटल्यात लोक. काय पैशाला उता आलाय त्यांना. महाराज तुम्ही विचार करा, आपल्याकडं 1 रुपयात लग्न किती वर्षापासून आहेत. 15 वर्ष झाली. अजून आपल्या लोकांना त्याची किंमत कळली नाही. पैसाच मोकारो. आता हे साईडची जी गाव आहेत ना शिर्डीच्या, तसं प्यायला पाणी नाही, पण वाट्यावर साखरपुडे सुद्धा करते नाही. साखरपुडे कुठे त्यांचे हायवे टच लॉन्स. शिर्डी मोकळं नाही, कोपरगाव लॉन्स. 5-50 यार्ड यायची. सगळं टाईट होतंय, फक्त पैशाचा नाश. आणि कोण म्हणलं दुष्काळ पडलाय. काचा दुष्काळ पडलाय. दुष्काळच नाही. दुष्काळ जर पडला असता तर पैशाचा तुटवडा भासला असता ना. साखरपुडे महाराज पाया पडतो तुमच्या. इंदुरीकर मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण निदान पैशाचा वापर तर नीट करीता. आज 80% पैसा लागणार मधला बोगस आहे. सगळ्या लोकांका मोबाईल आहे. काय पत्रिका छापायची गरज आहे आता. 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे.
500 नावं छापीतून उन्हात पत्रिका वाटीत बोंबलं तिंडतो नालाय का. ज्याला त्याला कळलं पाहिजे ना, ते पैसा वाचणार नाही. आता सगळ्या लोकांनी, शिर्डी परिसरातल्या सगळ्या लोकांनी यावर्षी जर संकल्प केला, दुष्काळ पडलाय ना, लग्नांमधले फेटे सत्काराचे पैसे बंद करायचे आणि ते पैसे चांगल्या कामासाठी वापरायचे. तुम्ही 100 रुपयाचा फेटा घेण्यापेक्षा 10 रुपयेच वाचवा, त्याच्यात फायदा आहे का नाही. लग्नांमध्ये तुम्ही फेटे बांधता तर किंमत करता माणसाची. समजा माझ्याबरोबर एखादा माझ्या गाडीत आलात बरोबर तुमच्या लग्नाला, इंदुरीकर थोडं बरं आहे म्हणून तुम्ही मला फेटा बांधता, माझ्या संग आला तो दरोडेखोर आहे का. मग तुमच्या श्रीमंतीला काय आग लावता. बांधायचे फेटे तर अख्ख्या वराडाला आचार्यान बँडवाल्या सगट, नाही तर मग एकालाही नाही. अहो एका शहाण्या माणसानं माईकवर सगळ्यांचे आभार मानावं, संपला विषय. कशातही पैसे घालीत बसायचे बावळटासारखं आणि मेलेली लोक त्याच्या बाई. कशातही पैसे ते भंगरी भुंगरी. आता डीजे लावल्यानं कुठं डीजे लग्न साधे केले तरी मुलं होतात हो. त्याला असं नियम आहे का डीजे लावल्यावर सटासटा होते. बावळ्याचा बाजार. आता एक फाजील पद्धत आली आपल्याकडं, फाजील पद्धती आहेत. सत्कार ही पद्धत कशी आहे, फाजील. आशीर्वाद फाजील. आणि भाषण करणारे लोक ध्यानात ठेवा, लग्नांमधले भाषणं तुम्ही टाळीचा. लोक लय वाईट बोलते मारा खाली बसलेले. आपल्याला वाटतं लोक आपलं भाषण ऐकत आहे. नाही, 26 जानेवारीचं भाषण पोरं का म्हणून ऐकत आहे माहिती का, गोळ्या गुथल्या म्हणून. तुम्ही अगोदर गोळ्या वाटा, नंतर भाषण करा. एक कार्ट सापडायचं नाही तो.